आणि 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 जय महाराष्ट्र. मी अंकुश राजपूत. गेल्या 6 वर्षापूर्वी डॉक्टर गुप्ताजी यांच्याकडून या परप्रांतीय बिहारचा एक झा म्हणून माणूस आहे, त्यांनी साधारण 10 लाख रुपये ही मोठी अमाऊंट त्या गुप्ताजींकडून घेतलेली. तर गुप्ताजी आमचे मनसेचे पदाधिकारी आहेत, सागरजी चालसे यांचे देखील मित्र आहेत ते डॉक्टर सर. आणि खूप महिन्यांपासून सागरदादा त्यांना ट्रेस करत होते आणि तो माणूस शेवटी जाऊन खूप मेहनतीनंतर त्यांच्या पुण्याला भेटला आहे. पुण्यावरून त्यांनी कल्याण शहरात आणलेला आहे. या व्यक्तीवर, हा बिहारचा असून ह्या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. डॉक्टर गुप्ताजींनी देखील ह्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गेल्या 6 वर्षापासून लोकांचे पैसे घेऊन ह्यांच्या प्रॉपर्ट्या झाल्या, पण अनेक लोकांचं नुकसान झालं. सन्माननीय राज साहेबांचं सांगणं देखील हेच आहे की परप्रांतातून लोक येऊन जे गुन्हे इथे करतात आणि पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची या हरामखोरांची नोंद नसते. माझं पोलिसांना देखील कळकळीची विनंती आहे की परप्रांतातून येणाऱ्या लोकांची नोंद करून घेणं हे खरंच गरजेचं आहे. अन्यथा प्रत्येक प्रकारचे गुन्हे हे लोक करत असतात. आता तुम्ही महाराष्ट्रात देखील जरी बघत असाल तर हे 100% गुन्ह्यांमधले कमीत कमी 80% गुन्हे हे परप्रांतीय लोकांचेच असतात. त्या गोष्टी का वाढत आहेत याच्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. मी खरंच अभिनंदन सागरदादांचं करतो की या व्यक्तीला त्यांनी शोधून काढलं आणि त्या गुप्ता सरांना न्याय द्यायचा प्रयत्न करतायत. काय तो समज द्यायचा तो त्यांनी दिलेला आहे या व्यक्तीला. बिहारला देखील एक बायको आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन देखील यांनी दुसरं लग्न केलेलं आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी बाईशी यांनी लग्न केलेलं आहे. पैशांच्या जोरावर हे आमिष दाखवतात बायकांना आणि हरामखोर साले असे लुटतात बायकांना. चुकीच्या पद्धतीने फसवलं गेलेलं आहे त्या बाईला देखील. मी सर्वांना कळकळीची विनंती करतो, ह्याचा चेहरा बघून ठेवा. या अशा हरामखोर पासून सावध राहा. तुमचे नातेवाईक देखील असतील, तुमचे जवळचे कोणी व्यक्ती असेल, मी तुम्हाला प्रामाणिकपणे हात जोडून कळकळीची विनंती करतो, कोणत्याही व्यक्तीकडे पैसे तुम्ही असे भरू नका की रोजगार देतो किंवा काही संधी देतो, व्यवसायात पार्टनरशिप करतो म्हणून अनेक लोक तुमच्याकडे संधी घेऊन येतील. हे असे भामटे, ह्या लोकांपासून सतर्क राहा. मी तसेच या व्यक्तीला आज आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला जमा करत आहोत. काय ती एफआयआर याच्या आधी देखील त्याच्यावर नोंद आहे. पुन्हा एकदा एफआयआर याच्यावर दाखल करत आहोत. पोलिसांना देखील विनंती आहे, योग्य तो न्याय प्रत्येक नागरिकाला भेटला पाहिजे या उद्देशाने याच्यावर कारवाई करावी. एकदा लोकांना मी विनंती करतो, तुम्ही फसल्यानंतर जर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही फसण्याच्या आधी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा आणि त्या व्यक्तीच्या बद्दल माहिती सांगा त्यांना. ते हो बोलतीलच त्या तर गोष्टीत त्या पडा, अन्यथा कुठल्याही गोष्टीत अडकू नका.